या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी भुवनेश्वरीला समजावत असतात, तिला सांगत असतात की भुवे, अधिपती जे काही बोलला ना ते खरं आहे. तू आता हा शाळेचा विषय सोडून दे आणि फक्त तुझ्या लग्नाच्या विषयावर लक्ष दे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो आई, आता आम्हाला सुद्धा पटलंय की आम्ही फक्त आमच्या आणि मोठ्या मालकांच्या लग्नाकडेच लक्ष द्यायला हवं. कारण जर त्यांचं डोकं फिरलं तर मग ते कधीही या लग्नासाठी नकार देऊ शकतात. खरं तर त्यांना हे लग्न करायचंच नाही आहे किंवा पुढे तरी ढकलायचं आहे. आणि ही गोष्ट आमच्या आधीच लक्षात आलेली आहे. जेव्हा आम्ही आजारी होतो तेव्हासुद्धा तू बघितलं ना ते कसे बोलत होते. त्यामुळे आता आम्हाला बाकी कोणताही विषय मध्ये आणायचा नाही, फक्त आमच्या दोघांच्या लग्नावर लक्ष द्यायचं आहे. आणि ते ऐकून आजी म्हणतात, बरं झालं ही गोष्ट तुझ्या लक्षात आली. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो, आता आम्ही लवकरात लवकर सुनबाईंना घरात आणणार आणि मग त्यानंतर मोठ्या मालकांसोबत लग्न करणार. पण आता तू आमच्यासाठी एक फक्कड चहा घेऊन ये, कारण सुनबाईंना कसं घरात आणायचं याचा विचार आम्हाला करायला हवा. आता आम्ही असं काहीतरी करणार ज्यामुळे सुनबाई एका फटक्यात घरात येतील. आणि त्यावर आजी म्हणतात की ठीक आहे, आणि मग त्या स्वतः चहा बनवण्यासाठी बाहेर जातात. दुसरीकडे अधिपती घाबरूनच ओंकारला विचारत असतो की मास्तरीणबाईंना आमच्याशी महत्त्वाचं काय बोलायचं असेल रे, त्यांना त्या मदनसोबत लग्न तर करायचं नसेल ना. आणि ते ऐकून ओंकार डोक्यालाच हात लावतो. परंतु अधिपती खरंच घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की भावा, मला खरंच खूप भीती वाटते. याआधीसुद्धा जेव्हा जेव्हा आमची भेट झाली ना तेव्हा तेव्हा त्या म्हणतच होत्या की अधिपती, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि आता जर त्यांनी सांगितलं ना की त्यांना घटस्फोट हवा आहे आणि त्या मदनसोबत लग्न करायचं आहे, तर मग काय होईल माझं, मी विचारसुद्धा करू शकत नाही. जर असं असेल ना तर मग मी त्यांना भेटणारच नाही, त्यांच्याशी बोलणारच नाही. आणि ते ऐकून ओंकार म्हणतो की अरे अधिपती, असं खरंच काही नाही आहे. त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला माहीत नाही का, आणि तू कशाला असा निगेटिव्ह विचार करतोय. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की अरे हो भावा, मी विसरूनच गेलो होतो, मास्तरीणबाईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी असा निगेटिव्ह विचार करायलाच नको. त्यांना खरंच काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल. आणि कसं आहे ना, आता आम्ही दोघे एकत्र नाही ना, त्यामुळे मला जास्त काही सुचतच नाही. डोकं अगदी रिकामं झाले आणि म्हणून असे विचार मनात येतात. तर ओंकार म्हणत असतो की भावा, नको काळजी करू, सगळं ठीक होईल. पण आता तू लवकरात लवकर वहिनींना घरी घेऊन ये. तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब प्रयत्न करतायत, त्यांना करू दे. जर त्यांच्याकडून नाहीच काही झालं ना तर मग मी मास्तरीणबाईंकडे जातो आणि त्यांना सांगतो की आधी आपल्या घरी चला, माझ्या समोर बसा आणि मग तुम्हाला जे काय बोलायचे ते बोला, मग मी त्यांना घरी घेऊन येईलच. आणि त्यावर ओंकार म्हणतो की ठीक आहे. दुसरीकडे अक्षरा आरशासमोर उभी असते आणि पोटावरून हात फिरवत तिच्या बाळाशी बोलत असते. तिला सतत आज शाळेत घडलेला प्रकार आणि फुलपगारे सरांचं बोलणं आठवत असतं आणि ती म्हणत असते की बाळा, मला आज तुझ्या बाबांचा खरंच खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्यांनी जी युक्ती लढवली त्यामुळे आपली शाळा वाचवली. मला खरंच त्यांचा खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो. तुझ्या बाबांचं शिक्षण तसं कमी झालं आहे, मात्र त्यांच्या मनात शिक्षणाविषयी खूप गोडी आहे. आज त्यांच्याच प्रयत्नांमुळे आपली शाळा उभी आहे आणि याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी. खरं तर तुझ्या चारू आजीची खूप इच्छा होती तुझ्या बाबांनी शिकावं, मोठं व्हावं, पण काही कारणांमुळे त्यांना 9वीच्या पुढे शिकता आलं नाही. पण जेव्हा मी त्यांना सांगितलं ना की तुम्ही शिकायला हवं, इतर कोणासाठी नाही पण तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आणि मग ते सुद्धा आनंदाने शिकायला तयार झाले. आणि मग अक्षराला ते सगळे प्रसंग आठवू लागतात. दुसरीकडे अधिपतीसुद्धा त्याचा आणि अक्षराचा फोटो बघत त्या फोटोशी गप्पा मारत असतो, मनातल्या भावना व्यक्त करत असतो. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई, आता किती दिवस झाले, तुम्ही लवकर घरी या, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर तो त्या फोटोकडे बघतो आणि सगळ्या जुन्या आठवणी त्याला आठवू लागतात. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई, आपण जेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा किती मजा आली होती. खरंच तेव्हा आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळत नव्हता, मात्र आपण फिरायला गेलो आणि एकमेकांसाठी आपल्याला किती छान वेळ मिळाला. ते दिवस खरंच किती भारी होते. असं वाटतं की पुन्हा त्या दिवसांमध्ये जावं. आणि मग तो त्या फोटोसोबतच बोलत राहतो. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई, सगळेजण म्हणतात की आपलं कपल जगात भारी आहे, पण जगात भारी कपल असं असतं का, तुम्ही तिकडे आणि मी इकडे. आता ना मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, तुम्ही लवकरात लवकर इकडे परत या. दुसरीकडे ती भुवनेश्वरी बुद्धिबळ खेळत बसलेली असते. ती म्हणत असते की आता काही झालं तरी आम्हाला सुनबाईंना लवकरात लवकर घरी आणावंच लागेल, कारण सध्या वारं त्यांच्या बाजूने वाहते. आम्ही जर त्यांच्या विरोधात काही करायचा प्रयत्न केला ना
तरी ते आमच्यावरच उलटणार. त्यामुळे आम्ही सध्या 2 पावलं मागं आलेलं चांगलं आहे, कारण आम्हाला खूप मोठी झेप घ्यायची. आणि मग तिला जेव्हा चारुहास सरांनी तिला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हाचा क्षण आणि मग त्यानंतर जेव्हा चारुहास सरांनी गुडघ्यावर बसून तिची माफी मागितली होती तेव्हाचा क्षण आठवतो आणि ती हसतच बुद्धिबळ खेळू लागते. दुसरीकडे अक्षराचं मनाशीच तिच्या बाळासोबत बोलणं सुरू असतं. ती म्हणत असते की बाळा, तुझ्या बाबांची अजून एक क्वालिटी मला खूप आवडते, म्हणजे कितीही मोठं संकट आलं ना तरी ते हसत हसत त्यातून मार्ग काढतात. कधीच खचून जात नाही, घाबरून जात नाही. आणि आजसुद्धा बघ ना, आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो, पण आम्हाला कोणालाही सुचणार नाही असा मार्ग अधिपतींनी काढला आणि त्यांच्यामुळे आपली शाळा वाचली. तू तुझी ही क्वालिटी तुझ्या बाबांकडून नक्की घे. मग ती त्या घरात लावलेल्या बाळाच्या फोटोकडे बघत म्हणते की बाळा, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. मी किंवा अधिपती तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. मात्र अभ्यासासोबत तू तुझ्या बाबांसाठी एक कलासुद्धा नक्की जोपास. प्रत्येक माणसाच्या अंगी काही ना काही कला असावीच लागते. आणि मग त्यानंतर तिला अधिपतीसोबत घालवलेले सगळे क्षण पुन्हा आठवू लागतात आणि ती कधी एकदा पुन्हा त्या घरी जाईल असं तिला वाटू लागतं. दुसरीकडे अधिपती देखील म्हणत असतो की मास्तरीणबाई, जेव्हा तुम्ही आम्हाला ती नोटीस पाठवली ना तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. त्या दिवशी आम्हाला कळलं जमीन सरकणं म्हणजे काय असतं ते. ती घटस्फोटाची नोटीस पाहून ना आम्ही खरंच खूप चिडलो तुमच्यावर. आम्हाला असं वाटत होतं की आता तुम्हालाही उत्तर द्यायलाच हवं. तुम्हाला घटस्फोट हवा आहे ना, मग आम्ही देतो घटस्फोट. पण मग त्यानंतर आमचा राग शांत झाला. आम्हाला कळून चुकलं की तुमच्याशिवाय आम्ही नाही जगू शकत. आणि आता म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय की लवकरात लवकर परत या. जर तुम्ही नाही ना आलात तर आमचं काय होईल आम्हालाही माहीत नाही. आणि मग तो अक्षराच्या आठवणींमध्येच हरवून जातो. दुसरीकडे त्या भुवनेश्वरीला अधिपतीचं बोलणं आठवत असतं. ती मनाशी विचार करत म्हणत असते की अधिपती जे काही बोलले ते अगदी खरं आहे. आता आम्हाला आमच्या लग्नावर लक्ष द्यायला हवं. आयुष्यभर आम्ही ज्या गोष्टीची वाट बघितली ती गोष्ट आता घडणार आहे. आमच्या एका चुकीमुळे ते आमच्या हातून जायला नको. आत्ता आम्ही लगेच तर शाळा काही बंद करणार नाही, मात्र काही काळानंतर आम्ही नक्कीच ती शाळा बंद करू. पण त्याआधी सुनबाईंनी घरी यायला हवं आणि आमचं मोठ्या मालकांसोबत लग्न व्हायला हवं, कारण ते महत्त्वाचं आहे. एकदा का आमचं लग्न झालं की मग आम्ही सुनबाईंचे सगळे हिशोब चुकते करू, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी त्या आम्हाला मंगळसूत्रावरून जे काही बोलल्या ना ते आम्ही विसरलेलो नाही आहे. त्यांचं ते बोलणं अजूनही आमच्या कानात घुमतंय. एकदा का आमचं मोठ्या मालकांसोबत लग्न झालं की मग आम्ही त्या मास्तरनीला दाखवू खरा सासूरवास काय असतो ते. आणि मग त्यानंतर ती अक्षराला कशा प्रकारे त्रास देता येईल याचाच विचार करू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.